डेमो लेसन, त्याचबरोबर इंटरव्ह्यू आणि अर्थातच तुमचं विषय ज्ञान या बेसवरती तुमची मुलाखत होणार आहे 30 मार्काची. आता 30 मार्काची मुलाखत देत असताना कशा बेस्ट पद्धतीने तुम्ही ही मुलाखत देणार आहात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला 30 आउट ऑफ 30 मार्क्स कसे मिळू शकतात, कोणकोणत्या छोट्याशा ट्रिक्स आहेत. फॉर एक्झाम्पल, डेमोला जात असताना कोणतं टेक्स्टबुक असायला हवं तुमच्या हातामध्ये, ते कसं डाउनलोड करायचं, शॉक्स कलरचे कुठले घ्यायचे, त्याचबरोबर क्लास कंट्रोल कसं करायचं, आणि ते करत असताना किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर जरी येत नसलं तरी तुम्ही कशा पद्धतीने त्याला ग्रूम करायचं. त्याचबरोबर एखाद्या विद्यार्थी जर क्लासमध्ये खूप मस्तीखोर असतील तर त्यांच्यावरती कसं कंट्रोल करायचं, या सर्वांवरती एक दिशादर्शक असा हा महत्वपूर्ण व्हिडिओ ठरणार आहे. मुलाखतीसह शिक्षक भरतीची SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर काय आहे, त्याचबरोबर मुलाखत जी 30 गुणांची घेण्यात येणार आहे त्याच्यामध्ये कोणत्या विषयावर कोणत्या घटकावर प्रश्न विचारले जाणार आहेत, त्याचबरोबर त्या 30 गुणांचं विभाजन कसं असणार आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहून घेणार आहोत. मित्रांनो, याची तुम्ही तयारी करणं गरजेचं आहे. मुलाखत राऊंड कसा होतो हे जरी ओपन सिक्रेट असलं तरी सुद्धा शालेय शिक्षण विभागाला पाठवण्यासाठी कोणत्याही व्यवस्थापनांना या पद्धतीनं गुणदान करून त्यांना फाईल रेडी ठेवावी लागते. माहीत असणं गरजेचं आहे की जे 30 गुण आहेत ते मुलाखतीसाठी देण्यात आलेले आहेत, ते कशा पद्धतीने देण्यात येतील आणि ज्याला जास्त गुण मिळतील तोच त्या मुलाखतीसाठी पात्र असणार आहे. तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी पुन्हा एकदा आठवण करून देते, एका पदासाठी 10 उमेदवार मुलाखतीसाठी येणार आहेत. मित्रांनो, हा जो तुम्ही पाहताय SOP स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम, त्याच्यामध्ये 30 गुणांची विभागणी पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे. आता पहा, पहिलं जे आहे उमेदवारांचं व्यक्तिमत्व, उमेदवारांचे सामान्य ज्ञान, उमेदवारांचे विषय ज्ञान व उमेदवारांचे पाठ निरीक्षण, अशा 4 भागामध्ये या मुलाखत राऊंडचं विभाजन केलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये पाठ निरीक्षणसाठी 10 गुण आहेत. त्याचबरोबर विषय ज्ञान, ज्या विषयाचे तुम्ही शिकवणार आहात विद्यार्थ्यांना, जो विषय तुमचा स्पेशलायझेशन असणार आहे त्याचे 10 गुण, आणि 5 गुण आहेत ते म्हणजे तुमचं सामान्य ज्ञान, आणि 5 गुण आहेत ते म्हणजे तुमचं व्यक्तिमत्व कसं आहे, पर्सनॅलिटी कशी आहे, त्याचबरोबर म्हणजे तुमचं ओव्हरऑल काय तुमचं मत आहे सध्याच्या कंडिशन बद्दल, सध्याच्या परिस्थितीबद्दल, मग ते इकॉलॉजी असू देत, वातावरण असू देत, सध्याचा एखादा बर्निंग इश्यू असू देत, त्या संदर्भात अशा पद्धतीने या गुणांची विभागणी असणार आहे. चला तर मित्रांनो, सविस्तर मध्ये पाहूयात आणि अशाच पद्धतीने तुम्ही मुलाखतीसाठी तयारी करायची आहे. तर मित्रांनो, पहिल्यांदा आपण पाहतोय की हे आहे की पहिला जो मुद्दा आहे तो आहे की उमेदवाराचं व्यक्तिमत्व. मला असं वाटतं की व्यवस्थित तुम्हाला स्क्रीन दिसत असेल. बघा, 30 गुणांची स्टँडर्ड ऑपरेटिंग सिस्टम आहे, प्रोसिजर आहे SOP, आणि त्याच्यामध्ये पहिला आहे तो म्हणजे उमेदवारांचं व्यक्तिमत्व. आता उमेदवारांच्या व्यक्तिमत्वामध्ये जो मुद्दा आहे ते म्हणजे पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता. आता मित्रांनो, हे पहा, पदाविषयीची कर्तव्यनिष्ठता म्हणजे जे तुम्ही शिकवणार आहात त्याच्या संदर्भात तुम्ही कितपत कर्तव्य दक्ष आहात त्याच्या संदर्भातील प्रश्न असतील. त्याचबरोबर पर्यावरणाची जाणीव, सध्या आपण पाहतोय की ग्लोबल वॉर्मिंग किंवा बरेच इश्यू आहेत, त्याच्यापासून सध्या झाडे लावा झाडे जगवा असे बरेच इनिशिएटिव्ह करून आपल्याला झाडं वाचवायची आहेत, पाणी सेव्ह करायचं आहे, त्यामुळे ग्लोबल वॉर्मिंग सुद्धा कमी करायचं आहे. या संदर्भात जे काही सध्याच्या टर्म्स आहेत त्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचं सामाजिक भान हे सगळं करत असताना एक माणूस म्हणून तुम्ही या गोष्टीकडे कसं पाहता याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहेत. टोटल एकूण 5 गुण आहेत आणि या 5 गुणासाठी जवळपास 3 विषयावरती तुम्हाला 5 ते 6 प्रश्न विचारले जातील. आता जो दुसरा मुद्दा आहे मित्रांनो तो आहे उमेदवारांचं सामान्य ज्ञान. आता उमेदवारांचं सामान्य ज्ञान म्हणजे याच्यामध्ये चालू घडामोडी, जे सध्याचं म्हणजे सामाजिक असतील किंवा अजून सध्याच्या न्यूजपेपरमध्ये तुम्ही जर वाचत असाल नसेल तर सध्याचं तुम्ही पाहून घ्या की सध्या चाललंय काय. त्याचबरोबर महाराष्ट्राचा भूगोल आणि इतिहास हे महत्वाचं आहे. तुम्हाला जगाचा भूगोल विचारणार नाहीयेत, आपण महाराष्ट्रात शिकत आहोत. त्यामुळे जर तुम्ही आता हे प्रश्न को रिलिव्हंट असतात, लक्षात घ्या. जर तुम्ही
म्हणजे फॉर एक्झाम्पल पुणे जिल्ह्यातून इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही अमरावतीला पोहोचला असाल तर पुणे जिल्ह्यामध्ये तुम्ही ज्या जिल्ह्यामध्ये राहताय तिथं भौगोलिक परिस्थिती कशी आहे, त्याचबरोबर कोणत्या नद्या आहेत, असेही प्रश्न विचारले जाऊ जाऊ शकतात. किंवा त्याचबरोबर त्याला ऐतिहासिक वारसा कसा आहे असेही प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्याचबरोबर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय समस्या कोणत्या आहेत त्याच्यावरती सुद्धा यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. मित्रांनो, सध्या नुकतंच इंडिया पाकिस्तान वॉर सुद्धा झालेला आहे आणि बरेच असे बर्निंग इश्यू आपण पाहतोय, बॉर्डरवरची इश्यू आपण पाहतोय की त्याच्यावरती तुमचं काय मत आहे, त्याच्यावरती त्या समस्या सोडवण्यासाठी शासनाने काय केलं पाहिजे किंवा तुमचा त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. अर्थातच या प्रश्नांची उत्तर तुम्ही आशावादाने, पॉझिटिव्ह आउटलुक, आशावादी दृष्टिकोन पाहून तुम्ही द्यायचा आहे. असं कोणताही उमेदवार म्हणू शकत नाही की त्याचा माझ्याशी काही संबंध नाही. आणि दुसरी गोष्ट, असं डायरेक्ट तुम्ही पुढच्या व्यक्तीला इंटरव्ह्यू मध्ये मला येत नाही असं बोलू नका. मित्रांनो, आपण शिक्षक आहोत. डीएड, बीएड, टीईटी, सीटीईटी, ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, अगदी इतकं सगळं शिक्षण आपण घेतलेलं आहे. आणि एवढं देत असताना पुढच्या व्यक्तीला तुम्ही थोडंफार तरी उत्तर तुम्हाला देताच आलं पाहिजे. कारण अर्थातच आपण शिक्षक आहोत, तो स्किल तुमच्याकडे असायला हवं. पण एकदम नाही म्हणण्यापेक्षा त्याच्याशी रेलिव्हंट तुम्ही एखादं उत्तर द्या, जेणेकरून म्हणजे पुढचा तुमचा जो निगेटिव्ह इम्पॅक्ट आहे तो पडणारच नाहीये. आता चौथा जो आहे, मुद्दा आहे, तो म्हणजे उमेदवारांचे विषय ज्ञान. आता उमेदवारांच्या विषय ज्ञानमध्ये हे जे 2-3 मुद्दे आहेत ते फार महत्वाचे आहेत, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये आहे की शिफारस झालेल्या गटातील विषयाचे अद्ययावत ज्ञान. आता ज्या गटासाठी तुम्हाला शिफारस झालेली आहे, गट म्हणजे लक्षात घ्या, जर 1 ते 5, 6 ते 8, त्याचबरोबर 9 ते 10 की 11 ते 12, आणि या वर्गावरती तुम्ही कोणता विषय शिकवणार आहात, त्याचं तुम्हाला कोणतं म्हणजे सध्याचं काय चालू आहे. इकॉनॉमी शिकवत असला तर सध्याची आपली जीडीपीच्या विषय असतील, इतिहास असेल तर त्या संदर्भातील सध्याच्या कोणत्या घडामोडी आहेत, त्याचबरोबर एखादा भाषा विषय असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणती तंत्रज्ञान सध्या नवीन आलेली आहेत, असंही तुम्ही सांगू शकता. आणि सर्वात महत्वाचं, याच्यावरती जे प्रश्न विचारले जातील त्याच्यावरती एनईपी बद्दलचे महत्वाचे प्रश्न असतील, त्यामुळे एनईपी चांगलं करून ठेवा, नॅशनल एज्युकेशन पॉलिसी. त्याचबरोबर आहे की शिफारस झालेल्या गटातील विषयाचे चिकित्सक ज्ञान. आता तुम्ही एखाद्या विषयाकडे म्हणजे अगदी खोलवरती एखादा प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजे अगदी इकॉनॉमिक्स हा विषय जर तुम्ही ज्याच्या इंटरव्ह्यूसाठी जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, मॅक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय, त्याचा कसा परिणाम होतो, अशा एकदम डेप्थ मधले, इन डेप्थ मधले प्रश्न विचारले जाऊ शकतात. आता तुमच्या विषयाचे सुद्धा असे चिकित्सक प्रश्न कोणते आहेत ते सुद्धा पाहून घ्या, आणि जेणेकरून तुम्हाला त्याची तयारी करता येईल. दुसरं आहे की शिफारस झालेल्या गटातील विषयाची उपयोजन क्षमता. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही इंग्लिश शिकवत आहात, मराठी शिकवत आहात, किंवा तुम्ही ज्या गटासाठी आहात, किंवा आता बघा, लक्षात घ्या, तुम्ही जिथे इंटरव्ह्यूला जाणार आहात तिथं म्हणजे कदाचित मराठी मीडियमसाठी तुमची निवड झाली असेल आणि तुमचं इंग्लिश विषय तुम्ही शिकवणार असाल, किंवा तिकडचे जे विद्यार्थी कसे आहेत ते तिकडच्या शिक्षकांना माहीत असतं, तिकडचे जे इंटरव्ह्यू घेणार आहे तो पॅनल आहे, मुख्याध्यापक आहे, त्यांना माहीत असतं. त्यामुळे ते तशा पद्धतीने तुम्हाला उपाययोजना, तुम्ही जर अशी समस्या आहे तर तुम्ही त्याच्यावरती कशी उपाययोजना कराल, तुमचं बेस्ट कसं द्याल, या संदर्भातले प्रश्न विचारले जातील. आणि याच्यावरती जवळपास 10 एकूण गुण आहेत आणि जवळपास याच्यावरती तुम्हाला 6 ते 8 प्रश्न नक्की विचारले जातात, हे लक्षात ठेवा. त्यामुळे तुमच्या विषयावरती, जो विषय तुम्ही शिकवणार आहात त्याच्यावरची तुमची कमांड असेलच, सांगायची जास्त गरज नाही. नसेल तरी सुद्धा सध्या पाहून घ्या, जर तुम्ही 6वी ते 8वी गटासाठी सध्या जर तुमची निवड झाली असेल तर यासाठी तुम्ही पुस्तके पाहून घ्या. तो विषय सपोज सोशॉलॉजीसाठी तुमची निवड झालेली आहे, समाजशास्त्रासाठी निवड झालेली आहे, इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र आणि नागरिकशास्त्रासाठी निवड झालेली आहे, तर त्याची पुस्तकं घ्या, विद्यार्थ्यांकडून तुम्ही मिळवा, ते पाहून घ्या. किंवा बालभारती, बालभारती बालभारती.com वरती गेल्यावरती तुम्हाला ही सर्व पुस्तकं फ्री ऑफ कॉस्ट मध्ये डाउनलोड करून घेता येतात. ते एकदा डाउनलोड करून घ्या आणि सिम्पली तुम्ही त्याचे एकदा पाहून घ्या की त्याचा डेटा काय आहे, डेप्थ काय आहे. कारण तुम्हाला याच्यावरती अर्थातच उद्या तर तुम्हाला याच्यावरती डेमो तर घ्यायचाच आहे, परंतु त्याच्या संदर्भातलं तुम्हाला डेप्थ मध्ये तुम्हाला उत्तरं देता येतील. आता जो शेवटचा पाठ आहे ते म्हणजे उमेदवारांचे पाठ निरीक्षण. आता पाठाची पूर्वतयारी असेल, पाठादरम्यान विषयाची मांडणी असेल, पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर असेल,
किंवा पाठामध्ये विद्यार्थ्यांचा सहभाग असेल किंवा पाठाचे यशस्वी पुनरावलोकन असेल. अशा 5 टप्प्यामध्ये उमेदवारांचे पाठ निरीक्षण केलं जातं आणि हे जवळपास 10 मार्क्सला असतं. आणि याच्यासाठी मित्रांनो तुमचा डेमो घेतला जातो. तर डेमोची तयारी करताना काय कराल, तर पहिल्यांदा तुम्ही लेसन प्लॅन तुमचा रेडी ठेवा. तर तुम्ही म्हणाल की आता लेसन प्लॅन काही लोकांनी म्हणत असतील, काही उमेदवारांचे असं म्हणत असेल की आमच्याकडे सध्या नाहीये. तर मित्र गुगलवरती शोधा, तुमच्या मित्रमैत्रिणींकडून घ्या, ज्यांचं डीएड बीएड सध्या झालेलं आहे त्यांच्याकडून एक लेसन प्लॅन घ्या. त्याचबरोबर ई कार्ड बालभारतीवरती जाऊन तुम्ही 6 ते 8 गटासाठी जर पात्र असाल तर तुम्ही 6 ते 8 6 7 8 त्या सपोज आता इतिहास तुम्ही शिकवणार आहात तर हिस्ट्रीचे तिन्ही विषयाचे लेसन प्लॅन काढून ठेवा. कोणताही वर्गावरती तुम्हाला जायला लागलं तरी सुद्धा तुम्ही तो लेसन बिनधास्तपणे शिकवू शकता. सो पहिल्यांदा लेसन प्लॅन तयार करून ठेवा. आणि त्याच येतं, त्यालाच बोलतात की पाठाची पूर्वतयारी. तुम्ही विषयानुरूप तुमचा जो विषय आहे आणि गटानुरूप म्हणजे ज्या गटासाठी तुम्ही पात्र आहात त्याच्यानुसार तुमचा प्रत्येक गटाचं एक लेसन प्लॅन, त्याचवर वेळेचं नियोजन. आता 30 मिनिटाचं लेक्चर असतं किंवा 35 मिनिटाचं असेल काही ठिकाणी, तर तुमचं त्या वेळामध्ये तुमचं ते शिकवणही झालं पाहिजे. त्याच्यासाठी तुमचं पूर्णतः वेळेचं नियोजन असलं पाहिजे. यासाठी इंटरव्ह्यूला जाण्याच्या अगोदर, मुलाखतीच्या जाण्याच्या अगोदर तुम्ही घरामध्ये आरशाच्या समोर किंवा घरामध्ये तुम्ही तयारी करू शकता की पाठ कसा शिकवायचा, किंवा तुम्हाला जर अनुभव असेल शिकवण्याचा तर काहीच हरकत नाहीये. मग मात्र हा तुमचा प्लस पॉईंट होतो. त्यामुळे क्लास कंट्रोल आणि बाकीच्या गोष्टी वेळेचं नियोजन आरामात होऊन जातं. आणि जरी जरी तुम्हाला अनुभव नसेल तरी सुद्धा काळजी करू नका. वेळेनुसार आपण सगळ्या गोष्टी शिकत असतो. फक्त प्रेझेन्स ऑफ माइंड ठेवायचं, वेळेचं भान ठेवायचं. आणि पूर्ण 30 मिनिटाचा कदाचित डेमो घ्यायला पण सांगत नाही. तुमचा निम्मा डेमो झाल्यावरती तुम्हाला थांबवलंय जातं. बऱ्याच ठिकाणचा इंटरव्ह्यू राऊंडचा हा अनुभव आहे. त्याचमुळे तुम्हाला सांगते की फर्स्ट इम्प्रेशन इज ऑलवेज लास्ट इम्प्रेशन. पहिल्यांदाच तुम्ही इतकं भावूक होऊन जा मुलांना शिकवताना, इतकं त्यांना जसं की आपण इंट्रोडक्शन पहिल्यांदा आपण पाठाची किंवा पूर्व ओळख करून देत असतो विषयाची. त्याच्यामध्ये असे वेगवेगळे सध्याच्या रिलेटेड, विद्यार्थ्यांच्या जीवनाशी रिलेटेड प्रश्न विचारून मग विषयाला तुम्ही हात घाला. अशा प्रकारे केलं तर बेस्ट तुमचं टीचिंग होऊ शकतं. आता पाठादरम्यान विषयाची मांडणी. त्या दरम्यान आहे की अनुरूप प्रस्तावना. प्रस्तावना खूप महत्वाची आहे मित्रांनो. पाठाची जी प्रस्तावना आहे त्याच्यावरतीच तुमचा पुढचा पाठ डिपेंड असतो. तर प्रस्तावना एक्सलंट झाली पाहिजे. हे करत असताना तुमचं जे आहे की म्हणजे तुम्ही जे फलकलेखन करणार आहात किंवा त्याच्या अगोदर तुम्हाला गेल्यानंतर म्हणजे क्लासमध्ये तुम्ही एंट्री केल्यावरती जेव्हा तुम्ही ग्रीटिंग करणार आहात, गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून सर्वांना, त्याच्यावरती सर्वांना बसा म्हटल्यावरती पहिल्यांदा तुमचं एक काम आहे की बोर्ड क्लीन असेल तर बोर्ड क्लीन करायचा, त्याच्यामध्ये तुमचा विषय लिहायचा. पाठाचं जे नाव आहे ते नाही लिहायचं, लक्षात घ्या. फक्त विषय लिहून ठेवायचा, तारीख लिहायची. अशा पद्धतीने तयारी करायची. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे की त्यामुळे प्रस्तावनामध्ये झालं विषयाची, विविध विषयाची निवड, सांगड. आता एखादा तुम्ही इतिहास शिकवत असताना एखादा रेलिव्हंट असतो की एखादा प्लेस येईल त्याच्यामध्ये, सपोज फॉर एक्झाम्पल रायगड आला त्याच्यामध्ये, तर त्याच्याशी भौगोलिक काय विविधता आहे हे सुद्धा तुमच्या लक्षात आलं पाहिजे. आणि हे करत असताना मुख्य विषयाकडे सुद्धा तुम्हाला प्रवेश करायचा आहे. लँग्वेजचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी शक्यतो मला असं वाटतं हिंदी, मराठी, इंग्रजी कोणताही विषय असू द्या, तुम्ही एक काम करा की तुम्ही एक उर्दू असेल तुमचं तर तुम्ही तुमच्या ग्रामरचा टॉपिक घ्या. इझी असतो आणि त्याच्यावरती जर तुमची कमांड असेल ना तर मग मस्तच एकदम मजा येते पाठ शिकवताना. कारण वेळ कसा जातो समजत नाही आणि मुलांना समजून सांगण्यामध्ये खूप छान तुमचा विषयाकडे, मुख्य विषयाकडे जाता येतं. इथं जरी तुम्हाला प्रस्तावना जास्त नसेल तरी सुद्धा तुम्ही विषय असं इतक्या छान प्रकारे त्याला ग्रूम करताना, कारण खूप सारी उदाहरणं तुम्ही देऊ शकता. जसं विद्यार्थ्याला कितपत समजतंय त्या पद्धतीने कमी जास्त तुम्ही उदाहरणं करू शकता. लेवल उदाहरणांची कमी जास्त करू शकता. अशा पद्धतीने तुम्ही मुख्य विषयाकडे प्रवेश करू शकता. दुसरं आहे की पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर. आता बघा, गरजेनुरूप शैक्षणिक साहित्याचा वापर करायचा आहे, शैक्षणिक तंत्रज्ञानाचा वापर करायचा आणि त्याचं फलकलेखन तर येतं. जेव्हा तुम्ही मुख्य विषयाकडे प्रवेश करता तेव्हा मात्र मेन जो विषय शिकवणार आहात त्या पाठाचं नाव तुम्ही फलकावरती लिहिणार आहात. आता बघा, काही ठिकाणी स्मार्ट बोर्ड असतील, काही ठिकाणी एकदम ब्लॅक कलरचे बोर्ड असतील, ब्लॅक बोर्ड असतील, तर तुम्ही त्याच्यावरती फलकलेखन करायचं आहे. गरज असेल तर तुम्ही शैक्षणिक साहित्य सुद्धा वापरू शकता किंवा अजून स्मार्ट वे असा आहे. तर जिथं तुम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा तुम्हाला कॉल येणार आहे किंवा जेव्हा तुम्ही डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जाणार आहात, त्यावेळी जर तुम्हाला दुसऱ्या दिवशी इंटरव्ह्यूसाठी बोलवलं तर त्यांना विचारा की प्रोजेक्टर आहे का. बऱ्यापैकी सध्या ज्या झेडपीच्या शाळा आहेत, बीएमसीच्या शाळा आहेत, नपा मनपाच्या शाळेत त्यांनी प्रोजेक्टर अवेलेबल करून दिलेला आहे. त्यामुळे पीपीटी सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकता. छोटीशी स्टोरी किंवा छोटेसे प्लेसेस, त्याच्यावरचं प्रेझेंटेशन, अशा प्रकारे छान ते खूप चांगलं होणार आहे. परंतु नॉट नेसेसरी सगळीकडे असेल. त्यामुळे तुम्ही इंटरव्ह्यूला जेव्हा पाठाची बद्दल तुम्हाला विचारणार आहेत
किंवा जेव्हा तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी कॉल येणार आहे तेव्हाच तुम्ही विचारून घ्या की तुमच्याकडे प्रोजेक्टर आहे का, पाठ घेण्यासाठी मी पीपीटीची तयारी करू का, मला ते अलाउ केलं जाणार आहे का, जेणेकरून तुम्हाला खूप त्याचा जबरदस्त फायदा होणार आहे. त्याचबरोबर दुसरं आहे की आणि दुसरं की शैक्षणिक गरजेनुरूप शैक्षणिक साहित्य वापरा. उगी जास्त वापरू नका. एकतर आपण इंटरव्ह्यूला एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसकडे जात असतो, त्यामुळे खूप काही शैक्षणिक साहित्य घेऊन जायची गरज नाही. एखादा चार्ट बनवला तो व्यवस्थित सुटसुटीत असावा, किंवा एखादं मॉडेल तुम्ही घेऊन गेलात तर ते सुद्धा सुंदर छान सुबक असावं. आणि जास्त असं क्लिष्ट वापरू नका जेणेकरून तुम्हाला ते मॉडेल हँडल करताना तुमची दमछाक होईल. असं कुठलीही गोष्ट घेऊन जाऊ नका. पाठादरम्यान शैक्षणिक साहित्याचा वापर हा प्रभावीपणे करायचा हे व्यवस्थित लक्षात घ्या. त्यामुळे तुम्हाला तितक्याच कल्पकतेनं तितक्याच सहजतेनं तुम्हाला ते शैक्षणिक साहित्य विषयानुरूप शब्दानुरूप वापरता आलं पाहिजे, ते फार महत्वाचं आहे. आणि सर्वात महत्वाचं मित्रांनो, इथं महत्वाचा मॅटर तो फलक लेखनसाठी स्मार्ट बोर्ड असेल तर तुम्ही कलर पेन्स घेऊन जा, आणि जर स्मार्ट बोर्ड नसेल फलक असेल तर मात्र तुम्ही कलर चॉक्स तुमच्यापासले घेऊन जा. तिथं असतील नसतील माहित नाही मित्रांनो. म्हणजे छोट्या गोष्टीसाठी इतके दिवस आपण वाट पाहत आहोत, आता कुठेतरी तुम्हाला संधी मिळालेली आहे, संधीचं सोनं करून घ्या. छोट्या छोट्या गोष्टी, छोटा छोटा खर्च होईल त्याच्याकडे दुर्लक्ष करा, परंतु तुमचं किती प्रभावी होईल त्यासाठी कलर चॉक्स किंवा कलर पेन घेऊन जायला विसरू नका. त्याचमध्ये आहे की पाठामध्ये विद्यार्थ्यांचा परिणामकारक सहभाग आणि प्रतिसाद. आता हे कसं आहे की हे सगळं आंतरक्रियात्मक आहे. जे तुम्ही कसं शिकवता, विद्यार्थ्यांना कसं समजतं तसे ते तुम्हाला रिस्पॉन्स करणार आहेत. त्यामुळे याच्यामध्ये सर्वात महत्वाचा पहिला मुद्दा येतो की वर्ग नियंत्रण. तुम्ही वर्ग नियंत्रण कसं करत आहात, क्लास कंट्रोल करण्याचे काही ट्रिक्स आहेत बघा, हे लक्षात घ्या. क्लास कंट्रोल कोणतीही मुलं असतात, जनरली झेडपीची मुलं असो किंवा बऱ्यापैकी काही मुलं असतात की खूप असं नटोरियस क्लास असतो. म्हणजे त्यांना माहित असतं की हे शिक्षक आहेत ते सध्या ते काही परमनंट नाहीयेत, त्यामुळे ते आपल्याला घाबरत नाहीयेत. आणि तुम्ही जेव्हा पाठ घ्यायला जाता तेव्हा पाठ निरीक्षण करण्यासाठी सुद्धा काही मंडळी आलेली असतात, परंतु ते कधी उशिरा येतील, कधी तुमच्या अगोदर येतील, हे सगळं प्रेडिक्शन टायमिंग वरचं डिपेंड आहे. तेव्हा मात्र तुम्हाला वर्ग निरंतर करण्यासाठी तुमची कमांड असली पाहिजे, ती तुमच्या लँग्वेजवरती, तुमच्या विषयावरती. आणि ते करत असताना तुम्ही जेव्हा फक्त अगदी एकाच ठिकाणी जाऊन पुढे जाऊन तुम्ही उभे राहिला फळ्यापाशी जाऊन, आणि तुम्ही हल्लाच नाही जागेवरून, बोर्ड पासून, फळ्यापासून, टेबल पासून, तर मित्रांनो वर्ग नियंत्रण कसं राहणार. तर जेव्हा तुम्ही वर्गामध्ये एंट्री करणार आहात, एकदा तुम्ही पाठाचं नाव लिहिलं की तिथून पुढे एकदा चक्कर मारा, मुलांना नोटबुक काढायला सांगा, काही मुलांकडे पेन आहेत का नाही ते पहा, टेक्स्टबुक काढायला सांगा, नसतील तर त्यांना म्हणायचं एक रफ पेज वापरा आणि एक दोन राऊंड मारत चला. जेव्हा शिकवत आहात, जेव्हा फलकावरती काही लिहून दिलेलं आहे तेव्हा एक दोन राऊंड क्लासमधून मारा, जेणेकरून तुम्हाला वर्ग नियंत्रण करणं सोपं जाईल. आणि एखादा मुलगा त्याच्यामध्ये जर खूपच जर मस्तीखोर असेल तर मित्रांनो सिंपल काम करायचं, त्याला एकतर प्लेस चेंज करायची त्याची पहिली गोष्ट, आणि जर शक्य नसेल तर 1 मिनिट त्याला उभा करायचं. कारण का माहितीये का मित्रांनो, पनिशमेंट करणं योग्य चुकीचं मला त्याच्याबद्दल बोलायचं नाहीये, पनिशमेंट करायला नको, परंतु एकाला केल्यानंतर बाकीची तेच गोष्ट रिपीट करत नाहीत, अन्यथा क्लास कंट्रोल नवीन शिक्षकांना तर होतच नाहीये. आणि हाच बेस्ट पार्ट आहे, इथंच तुम्हाला 30 मार्क्स मिळणार आहेत. पहिले कोणते प्रश्न विचारले त्यापेक्षा तुमचं क्लास कमांड कसं आहे, क्लास कंट्रोल कसं आहे, त्याच्यावरती तुम्हाला हे मार्क्स मिळाले जातात. त्यामुळे छोट्या मोठ्या ट्रिक्स लक्षात ठेवा, आणि वेळेनुसार तुम्हाला जी काही परिस्थिती येईल त्याच्यानुसार सुद्धा ते बदलत आहे. जर असं वाटलं की खरंच आपल्याला क्लासेस कंट्रोल होत नाही तर थोडंसं विषयांतर करा आणि नंतर मेन विषयाला हात घाला. थोडंसं सध्याचं कोणतं पॉलिटिकल इश्यू आहेत किंवा सोशल कोणते इश्यू आहेत त्याच्याबद्दल मुलांना विचारा, किंवा AI बद्दल सध्या माहिती काढा, त्याच्याबद्दल विद्यार्थ्यांना विचारा. मग त्याचा उपयोग तुमच्या सध्याच्या विषयामध्ये कसा केला जाऊ शकतो. विद्यार्थी बघा पटापट पटापट त्यांच्या मनाला चालना भेटते आणि ते तुम्हाला अफलातून प्रतिसाद देतील. त्याचबरोबर आहे की आणि तुम्हाला सहभाग पण देतील. त्यामुळे मध्ये मध्ये विद्यार्थ्यांना प्रश्न विचारत चला आणि त्याची उत्तरं घेत चला. जरी विद्यार्थ्यांना उत्तर देत नसतील तरी तुम्ही त्याचं पहिल्यांदा उत्तर देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून नेक्स्ट टाइम, आणि खूप क्लिष्ट प्रश्न विचारू नका जेणेकरून तुम्हाला उत्तर येणार नाहीत. खूप महत्वाचं आहे ते म्हणजे क्लास कंट्रोल आणि विद्यार्थ्यांचा आंतरक्रियात्मक प्रतिसाद. दुसरं आहे की पाठाचे यशस्वी पुनरावलोकन म्हणजे इव्हॅल्युएशन आहे, ते आहे, आणि तो सर्वात शेवटचा भाग आहे. तर आता शेवटी अध्यापन विषयाचे एकत्रीकरण, उद्दिष्टनिहाय मूल्यमापन, अध्यापनाची परिणामकारकता इत्यादी. आता याच्यामध्ये तुम्हाला रिकॅप्च्युलेशन म्हणजे अर्थात इव्हॅल्युएशन करायचं आहे. त्याच्यामध्ये जो तुम्ही आतापर्यंत भाग शिकवलेला आहे तो शेवटचे एक 5 ते 7 मिनिटामध्ये
त्यांना तुम्ही गृहपाठ देऊ शकता हे करण्यासाठी. त्याचबरोबर त्यांना प्रश्न विचारू शकता जे तुम्ही आता शिकवलेलं आहे, किंवा त्यांना मॅथ्स वगैरे विषय तुम्ही घेत असाल तर त्यांना एखादं उदाहरण सोडवायला देऊ शकता आणि तुमच्याकडून तुम्ही चेक करून घेऊ शकता. त्याचबरोबर त्यांना अजून एखादी ट्रिक सांगू शकता की जेणेकरून ते उदाहरण कशा पद्धतीने बेस्ट पद्धतीने तुम्ही सोडवू शकता. सोप्यात सोप्या ट्रिक तुम्ही सांगू शकता. त्याचबरोबर तुम्ही हे करत असताना परिणामकारकता कशी तुम्हाला समजणार आहे, जेव्हा तुम्ही एखाद्या एखाद्या क्लासमध्ये क्लास घेत असताना 10 प्रश्न विचारले तर त्याची कमीत कमी तुम्हाला 7 ते 8 प्रश्नांची उत्तरं विद्यार्थ्यांनी दिली पाहिजे. त्यासाठी प्रश्नच असे विचारा जे तुम्ही शिकवलेलं आहे, जे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेलं आहे. मित्रांनो, शिक्षक आहे, डीएड बीएड करत असताना आपण पाठ घेतलेला आहे, तेव्हा जरी तुमची धांदल उडत असली तरी आता मला वाटतं बऱ्यापैकी शिक्षक आहेत त्यांना अनुभव असतोच. म्हणजे अनुभव हा खूप मोठा गुरु असतो, परंतु अनुभव नसेल तर काळजी करू नका. याच्यामध्ये काही तितकंच एवढा फरक पडत नाही. परंतु हे सर्व महत्वाचं आहे आणि या सर्वांना मित्रांनो आपल्याला गुण मिळत मिळत असतात 30, आणि या 30 गुणानुसार नंतर तुमची जी निवड आहे ती होत असते. तर मला तुम्हाला या सर्वांच्या याच्यामध्ये एकच सांगायचं आहे मित्रांनो, की सध्या तरी तुम्ही या पद्धतीने मुलाखतीची तयारी करायला सुरुवात करा. अर्थात तुमची मुलाखत चांगली जाईल आणि जून मध्ये शाळा जेव्हा सुरू होतील तेव्हा तुमचा मुलाखत होणार आहे. त्यामुळे सध्या जरी घाई नाही केली तरी काहीच काळजी करू नका. अशाच महत्वपूर्ण ऑथेंटिक इन्फॉर्मेशनसाठी, शिक्षकांच्या सन्मानासाठी आणि शिक्षणाच्या हक्कासाठी, विद्यार्थ्यांच्या कायमस्वरूपी शिक्षकासाठी आपण लढत आहोत, लढत राहूच. आणि अजून तुमचे काही बाबतचे प्रश्न असतील तर नक्की कमेंट सेक्शन मध्ये विचारा, जेणेकरून तुम्हाला याबद्दलचे अपडेट्स मिळत राहतील. आपलं व्हॉट्सअप टेलिग्राम जॉईन करा आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेलीच आहे. स्टे कनेक्टेड फॉर मोर ऑथेंटिक इन्फॉर्मेशन. कारण अभी नाही तो कभी नाही, आता जी संधी आलेली आहे ती मात्र तुम्ही दवडू नका. 100% तुमचं द्या. शेवटी 101% 1% नशीब असतं असं म्हणतात. सो प्रयत्न करायला तर काय हरकत आहे. नक्कीच 100% तुमची मुलाखत चांगली जावो यासाठी आपल्या युट्यूब फॅमिलीच्या माध्यमातून, शिवयुनिटीच्या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा.